बेकायदा बांधकामांवर करडी नजर, फेरीवाल्यांचा उडतो थरकाप, ना गुंडांची भीती ना राजकारण्यांचा दबाव। ही कमाल आहे पालिकेच्या या सिंघमची। होय, सिंघमच। या सिंघमचं नाव आहे उदय कुमार शिरूरकर। पालिकेच्या बी विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त पदाची सूत्र त्यांनी हाती घेतली आणि विभागातल्या बेकायदा बांधकाम करणाऱ्यांची पाचावर धारणच बसली। मदनपुरा, नागपाडा, पायधुनी, मस्जिद बंदर, अब्दुल रहमान स्ट्रीट, कधी काळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचं वर्चस्व असलेला हा भाग। पण इथे कारवाई करताना शिरूरकर यांनी मात्र कोणतीही भीड बाळगली नाही। मी आलो त्यावेळेला मला सिच्युएशनची ग्रॅव्हिटी माहिती होती आणि इट वॉज अ चॅलेंजिंग जॉब। G+11ची जी बिल्डिंग होती ती आज आम्ही या क्षणाला ग्राउंडपर्यंत आणलेली आहे, झिरोपर्यंत आणलेली आहे। काही मागचा भाग आता तो पडायचा फक्त बाकी आहे। याच अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे मदनपुरा, पायधुनी परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई करणं म्हणजे महाकठीण कर्म झालं होतं। पण इथे बेधडकपणे कारवाई करण्याचं धाडस दाखवलं ते शिरूरकरांनी। मोहम्मद अली रोडवरती कारवाई केली। त्या तातडीने मी माझ्या गार्डनच्या लोकांना घेऊन गार्डनच्या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी प्लांटेशन करून ती जागा जी नको त्या कामासाठी वापरली जायची ती जागा मी ताब्यात घेतली। पण ताब्यात घेत असताना मी एन्श्युअर केलं की ह्या जागेचा दुरुपयोग न होता सदुपयोग होईल। नाखुदा मोहल्ला परिसरात तर गेल्या 40 वर्षात अनधिकृत बांधकाम आणि फेरीवाल्यांवर कधीच कारवाई झाली नव्हती। शिरूरकरांच्या रूपानं या बेकायदा बांधकामाच्या दहशतीवर पहिला हातोडा पडला। नाखुदा मोहल्ल्यामध्ये पण तसंच झालं होतं। आम्ही नाखुदा मोहल्ला घेण्याचं कारण असं आहे की त्या गल्लीमध्ये सेंटरनी रस्त्याच्या सेंटरला बाईक लावल्या जातात एकासमोर एक, आणि एक मार्गिका निर्माण केली जाते की अडवणारी, आणि त्याच्यानंतर प्रत्येक दुकानदार जे ऑलरेडी 5 फूट पुढे आलेले आहेत बिल्डिंग लाईनपासून अजून 10 फुटाचे बांबू बांधून ते त्यांचे धंदे लावतात। त्यामुळे चालणाऱ्या माणसाला फक्त 1 फुटाची जागा राहते आणि हे दोन्ही बाजूला होतं। तर त्यामुळे कोणत्याही प्रकारची गाडी आत जाऊ शकत नाही। मी विचार केला की बरेच लोक तिथे रेसिडेंट्स आहेत, बऱ्याच लोकांकडे पाहुणे येतात जातात, किंवा उद्या काही घटना घडली तर कोण कसं बाहेर जाणार। त्यामुळे आम्ही कारवाई सुरू केली आणि 3 दिवस आम्ही सतत कारवाई करून तिकडचे जे रस्त्यावर येणारी जी दुकानं होती ती सगळी तोडून आम्ही त्यांना एक वेगळा विषय दिला की तुम्हाला जर रस्ते मोकळे ठेवायचे नसतील तर तुम्हाला आम्ही धंदे लावू देणार नाही। पालिका अधिकारी म्हटलं की भ्रष्टाचारी, अकार्यक्षम अशी प्रतिमा आपल्या समोर उभी राहते। पण शिरूरकरांनी मात्र याला छेद देत पालिकेचा सिंघम अशीच आपली प्रतिमा निर्माण केली आहे। सामान्य मुंबईकरांमध्येही आणि फेरीवाले बेकायदा बांधकाम करणाऱ्या गुंडांमध्येही या पालिकेच्या सिंघमच्या कर्तबगारीला मुंबई लाईव्हचा सलाम। मुंबई लाईव्ह।